आपली ही तिसरी क्लिप आहे. प्रश्न नंबर 60 वाचलेला आहे तरी पण हा घेणारच आहे. विच थिअरी प्रपोज दॅट द कन्सेप्ट प्रॉफिट इज मेजरेबली डिपेंड्स ऑन डिमांड सप्लाय कन्सेप्ट. आन्सर आहे मॉडर्न थिअरी ऑफ प्रॉफिट. 61 नंबर आहे. हु प्रपोज द इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट? प्रोफेसर स्क्यूम-पिटर. 62 नंबर आहे. हु प्रपोज्ड प्रॉफिट एज द रिवॉर्ड टू एंटरप्राइज अँड इनोव्हेशन? प्रोफेसर स्क्यूम-पिटर. 63 नंबर. अकॉर्डिंग टू इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट, इनोव्हेशन इज ऑफ हाऊ मेनी टाइप्स? 2 टाइप्स. पुढे आहेत ते. 64. अकॉर्डिंग टू इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट विच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स? पहिला आहे प्रोडक्ट इनोव्हेशन आणि मार्केट इनोव्हेशन. 65 नंबर. द पॉइंट वेअर डिमांड अँड सप्लाय आर इक्वल सच लेवल ऑफ प्राइस इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम प्राइस. 66 नंबर. हु प्रपोज्ड लॉ ऑफ डिमांड? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी हा लॉ ऑफ डिमांड प्रपोज केला आहे. 67 नंबर आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द अजम्पशन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड? उत्तर आहे नो चेंज इन टेस्ट, हॅबिट अँड प्रिफरन्स ऑफ द कंझ्युमर. आता हे जे गृहीतक आहेत, अनेक गृहीतक अल्फ्रेड मार्शलने दिलेले गृहीतक आहेत. एकूण 6 आहेत ते. ग्राहकाच्या आवडी व पसंतीमध्ये कोणताही बदल नाही. ग्राहकाचे उत्पन्न स्थिर आहे. संबंधित वस्तूच्या किमतीत कोणताही बदल नाही. पर्यायी व पूरक. आणि 4 नंबर आहे भविष्यात किमती बदलण्याची शक्यता अपेक्षा नाही. 5 नंबर लोकसंख्येच्या आकारमानात आणि रचनेत कोणताही बदल नाही. 6 नंबर आहे कर धोरणामध्ये कोणताही बदल नाही. ही सारी गृहीतके अल्फ्रेड मार्शलने धरलेली आहेत. कशा संदर्भामध्ये? विच ऑफ द फॉलोइंग आर द अजम्पशन्स ऑफ द लॉ ऑफ डिमांड? डिमांडच्या संदर्भातले हे अजम्पशन आहेत. आता 68 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्सेप्शन म्हणजे अपवाद? लिमिटेशन टू द लॉ ऑफ डिमांड. मागणी सिद्धांताला कोण कोण अपवाद आहेत? आता खाली दिलेले आहेत 8 संपूर्ण. गिफन गुड्स हे अपवाद आहे. परीक्षेत येऊ शकते. गिफन गुड म्हणजे तांदूळ, गहू, निकृष्ट वस्तू पण पर्यायच दिल्याशिवाय. कोपनचे गहू. प्रिस्टेज गुड्स. स्पेशल लक्झरी वस्तू असतात त्याला पर्यायच राहत नाही. स्पेक्युलेशन अटकळ बांधण्या, अंदाज बांधण्या, अनुमान ठोकताळा. काही व्यापारी काय करतात? स्पेक्युलेट करतात. ह्याला पुढे डिमांड आहे येणार बाबा, चला ह्याला स्टॉक करू. इम्प्रुव्हमेंट इन द क्वालिटी, गुणवत्तेत सुधारणा. क्वालिटी जर सुधारली तरी देखील त्याला डिमांड असतेच. प्राइस इल्युजन, किमतीत भ्रम. प्राइस इल्युजन म्हणजे कसं करतात? 10 रुपयाची पण वस्तू आहे 10 रुपयाची देतात पोरी 50. खूप मागलेल्यामुळे लोकांचा एक भ्रम होतो की बाबा 50ची वस्तू आहे, चला 40 लाखाला द्या. असा भ्रम निर्माण केला. चेंज इन टेस्ट अँड फॅशन. इग्नोरन्स, निष्काळजीपणा, दुर्लक्ष करणे. काही लोक काय किती का वावरणं काय नाही डोळे झाकून घेतात. नेसेसिटी आणि गरज. काही ठिकाणी खूप गरजेचं आहे, अत्यावश्यक असेल तर त्याला घ्यावं लागतं. असे 8 डिमांडच्या गरजा हे येतात तिचे. त्या गोष्टी अपवाद आहेत. पैशाचा भ्रम, किमतीचा भ्रम. प्राइस इल्युजन इर्विन फिशर यांची संकल्पना व जॉन पेनार्ड यांनी लोकप्रिय केली. पैशाचा भ्रम, किमतीचा भ्रम. प्राइस इल्युजन कोणी केलं? परीक्षेत येऊ शकतं हा प्रश्न. तर हे 2 इर्विन फिशर यांची संकल्पना आहे आणि जॉन पेनार्ड यांनी याला लोकप्रिय केलं. 69 नंबर. व्हेन अदर थिंग रिमेन्स कॉन्स्टंट, इफ प्राइस ऑफ द कमोडिटी इज इन्क्रीजेस and demand of that commodity decreases, then it is called as dash law of demand. थोडासा कन्फ्युजन आहे बरं का. When other things remains constant, if price of the commodity increases and demand of that commodity decreases, then it is called law of demand. प्राइस वाढलं, डिमांड कमी झालं असं त्याचा अर्थ आहे. 70 नंबर. The price where the law of demand for a product or service is equal to the supply of the product or service is called dash price equilibrium. म्हणजेच डिमांड, that is demand of the product or service equal to supply of the product or service equal to supply of the product or service. म्हणजेच डिमांड आणि सप्लाय हे इक्विलिब्रियम मध्ये इक्वल असतात. 71 नंबर. Which of the following are the types of elasticity of demand? All 3 आहेत. प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड,
मागणीची किंमत लवचिकता, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड आणि क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. कोक पेप्सी एकाची किंमत वाढली की दुसरी किंमत अवलंबून असते. त्यालाच प्राइस इलास्टिसिटी डिमांड म्हणजे PED, इन्कम इलास्टिसिटी डिमांड YED आणि क्रॉस इलास्टिसिटी डिमांड XED. 72 नंबरचा प्रश्न आहे. चेंज इन क्वालिटी demanded of product is being compared with change in price of that commodity is called price elasticity of demand. 73 नंबर बघा. चेंज इन क्वांटिटी demanded of product being compared with change in income of that commodity is called as. उत्तर आहे इन्कम इलास्टिसिटी डिमांड. उत्पन्नात बदल. वस्तूच्या मागणीतील बदल व वस्तूच्या उत्पन्नातील बदलाची तुलना करणे म्हणजे उत्पन्नातील बदलाची मागणी म्हणतात. वस्तूच्या मागणीतील बदल व वस्तूच्या उत्पन्नातील बदलाची तुलना करणे म्हणजे उत्पन्नातील बदलाची मागणी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 74. चेंज इन क्वांटिटी डिमांडेड of product X is being compared with change in price of the commodity Y is called as elasticity, cross elasticity demand. परीक्षेत येते बरं का. Change in quantity demanded of product X is being compared with change in price commodity Y is called cross elasticity. डिमांड आणि प्राइस मधलं नातं चेक केलं जाते. पहिल्यानंतर पुढचा प्रश्न आहे 75. परफेक्टली इलास्टिक डिमांड इज ऑलवेज इनफायनाईट असते ते. परफेक्टली इन इलास्टिक डिमांड इज ऑलवेज 0 असते आणि युनिटरी इलास्टिक डिमांड ही इज ऑलवेज 1 असते. तिन्ही पाठ करायचं. इन इलास्टिक डिमांड इनफायनाईट, इन इलास्टिक 0 आणि युनिटरी 1. रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड इज ऑलवेज greater than 1 असते. रिलेटिव्हली इन इलास्टिक डिमांड ऑलवेज लेस दॅन 1 असते. पाठच करायचे 5 प्रश्न. द रिलेशनशिप बिटवीन द टू कमोडिटीज अंडर क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज डॅश डॅश टू इच अदर, सप्लिमेंटरी टू इच अदर. एक्झाम्पल ओला आणि उबेर, टी आणि कॉफी, गुळ आणि साखर एकाला एक पर्याय असतात. 81 नंबर. Which of the following are primarily functions of the money? All. Medium of exchange, measure of the value, measure of the unit of account. मधलाच मत. 82 नंबर काय? पैसा प्रायमरी फंक्शन आहे बरं का. 82. Which of the following are secondary functions of the money? पैशाचे दुय्यम कार्य. All. Standard of the deferred payments, store of value, transfer of value. आणि 83 नंबर आहे. Which of the following are the contingent functions of the money? All. Measure of all division of national income, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी व विभागणी. बी आहे बेसिस ऑफ क्रेडिट आणि सी आहे इम्पोर्ट्स लिक्विडिटी टू वेल्थ. 64 नंबरचा प्रश्न आहे. Sudden increase in the price of the commodity is called as inflation. Which of the following are types of inflation? महागाईचे प्रकार. Moderate inflation, मध्यम प्रकारची महागाई. Running inflation, चालू महागाई. Galloping inflation आणि hyper inflation. 4 आहे ते. 86. Which of the following are the causes of inflation? इन्फ्लेशनची कारण एकूण दिल्यात तरी 14. बघूया. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द मनी सप्लाय, मार्केटमध्ये जास्त पैसा येणे. एक्सपान्शन ऑफ द बँक क्रेडिट, बँकेची पत वाढवणे. डिफिशियंट फिनान्सिंग, कमी पैसा होणे, फायनान्स देणे.
हाय नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, अप्रगतीशील खर्च वाढणे. लूज प्लान इन्व्हेस्टमेंट, मोठ्या प्रकल्पावर खर्च. ब्लॅक मनी, काळा पैसा मार्केटमध्ये येणे. हाय इनडायरेक्ट टॅक्सेस, जास्तीचा अप्रत्यक्ष कर, मोदी साहेबांनी केलाय सध्या. हाय पॉप्युलेशन ग्रोथ, वाढती लोकसंख्या. नॅचरल कॅलॅमिटीज अँड बॅड वेदर कंडिशन, नैसर्गिक आपत्ती, वाईट हवामान परिस्थिती. 10 नंबर आहे स्पेक्युलेशन ऑन होर्डिंग्स अँड ऑन होर्डिंग, साठेबाजी, अटकळ. स्पेक्युलेशन म्हणजे अटकळ, होर्डिंग म्हणजे साठेबाजी. अटकळ साठेबाजी करणे, काळा बाजार करणे व्यापारी करतात ते. 11 हाय प्राइसेस ऑफ इम्पोर्ट, परदेशी मागणी 25% अनिश्चितता कर, ट्रम्प साहेबांनी सध्या केलाय बघा. 50%. मोनोपोलीज, एकाधिकारशाही. अंडर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस, साधन सामग्रीचा कमी वापर. गॅप्स अँड बॉटलनेक्स, कामातले अडथळे, काम बंधने. 87 नंबरचा प्रश्न. आता आपण 3 प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर द इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, महागाईचे परिणाम काय असतात बघा. एकूण दिले 7. माल ऍडजस्टमेंट, चुकीचे समायोजन, परिस्थिती जुळवून न घेता येणे. स्पेक्युलेशन, अटकळ, अंदाज बांधणे, अनुमान. शीट झालं. होर्डिंग अँड ब्लॅक मनी. होर्डिंग म्हणजे काळा बाजार आणि ब्लॅक मनी म्हणजे काळा. होर्डिंग म्हणजे साठेबाजी करणे, कांदा. ब्लॅक मनी मग काळा बाजार, व्यापारी करतात मोठे. डिस्टॉर्शन ऑफ प्रोडक्शन पॅटर्न, उत्पन्नात बदल होणे. क्रिएशन ऑफ द सेल्स मार्केट, विक्रेत्याचा फायदा होणे. डिस्टॉर्शन इन द रिसोर्स अलोकेशन, साधन संपत्तीचा वापर अडथळा. डिसइन्टेन्सिव्ह इफेक्ट्स ड्यू टू इन्कम टॅक्स ब्रॅकेट क्रीप, करानंतरच्या उत्पन्नातील असमान बदल. 88 नंबर आहे. ड्युरिंग इन्फ्लेशन डेप्टर्स गेट बेनिफिटेड, इन्फ्लेशन मध्ये देणेदाराचा फायदा होतो, सावकाराचा नाही. ड्युरिंग इन्फ्लेशन क्रेडिटर्स गेट लॉस्ट इन हे. आणि 90 नंबर आहे बघा. ड्युरिंग इन्फ्लेशन बिझनेस कम्युनिटी एन्जॉय शॉर्ट टर्म बेनिफिट बट लॉंग टर्म इट गेट्स heavily in trouble. Absolutely true, अगदी बरोबर आहे. आता 90 प्रश्न झालेले आहेत. 91 वाजता स्टॉप करतो. भरपूर असं वाटलं पण अशीच पण नावेला आहे. हायपर लेवल ऑफ ह्यूज प्राइस रिडक्शन विथ रिगार्ड्स टू द वेरियस कमोडिटीज इज कॉल्ड एज डिफ्लेशन. ठीक आहे, स्टॉप करूया. धन्यवाद.